आयुष्यात मैत्र कसं असावं होतं तर हे असं होतं नियोजन खट. काल रविवारची एका दिवसाची सुट्टी खाऊन आलतो बघा परत पुण्याला. मग काय म्हणलं अभ्यासाला लागावं आणि आपलं असाइनमेंट ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करावं, कारण कॉलेजमध्ये होतं सबमिशन चालू. जायचं म्हणलं मित्राच्या रूम, पण ते म्हणतात काय नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न. तसंच झालं बघा. निघालेलो गाडीवर, तर गाडी झाली पंक्चर आपली. मग काय पाठदिशी गाडी घेतली पंक्चर काढून काकांपाशी जाऊन तिथं. काका म्हणलं 70 रुपयाला पंक्चर आहे. म्हणलं चालतंय आता असू द्या, काढा पंक्चर. पंक्चर काढली डायरेक्ट घातला बघा पेट्रोल पंप. घेतलं पेट्रोल टाकून गाडीत. तिथनं चट दिशी ओळखला बघा आणि गेलो जयेश शेटच्या आणि आपल्या विजय शेटच्या रूमवर. रूमवर गेलो तर काय गाड्यांचं लय रिलॅक्स मध्ये काम चाललेलं. मग गेलो की पहिल्यांदा आपण आपलंच काम लावलं, नियोजन खट लावलं. तर मित्रांनो, मी आता विजयच्या आणि जयेशच्या रूमवर आहे. ते बघा हो का, जयेश माझं काम करतोय, गिटअपचा अकाउंट मला उघडून देतोय. आणि इकडे विजय, तो पण माझंच काम करतोय. तो मला ज्युपिटर नोटबुक ओपन करून देतोय माझ्या लॅपटॉप मध्ये. मित्र असं होतं. मी निवांत बसलोय शांत, माझं काम करतोय टॉप मध्ये विषय. तर तब्बल 1 तास मेहनत घेऊन भावानं आपल्याला ज्युपिटर नोटबुक चालू करून दिलंय. भावाचं त्यासाठी खूप खूप धन्यवाद विजय, थँक्यू सो मच. ह्याच्यासाठी तर आम्ही सांगत असतो, या आयुष्यात मित्र चांगलं कमवा. गड्यांना लागल्या बुक्का, मग काय विजयनं आणलेलं घरनं खायला घासबस दाबलं कचकाटून. आम्ही म्हणलं चला जाऊ आता घराकडं. मग काय निघालो घराकडे बघा. तर आजच्यासाठी एवढंच बघा मित्रांनो. भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये टॉप मध्ये विषय नियोजन खट.